सगळ्याला मी विनंती करतो की माझ्या आयुष्यात कधी पोलीस स्टेशन माहीत नव्हतं काय, ही घरातला मी करता माणूस काय. ज्या दिवशी कार्तिक खंडाळे गेला, ज्यावेळेस ती आमच्या घरातला एक माणूस निघला बरं का, एक घरातला माणूस निघल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनचं काही माहीत नव्हतं काय. ज्यावेळेस पोलिसांनी आम्हाला संदेशचं फुटेज दावलं त्यावेळेस मी घाबरलो, हे घरातला माणूस आहे काय. घरातला माणूस आहे म्हणल्यावर परत रस्ता रोको केला. मी अध्यक्षाला बोललो की मी सकाळ सकाळ स्वराज पेपर बघितला की आमच्यातल्या एका बाई माणसाचं नाव येते, म्हणून मी अध्यक्षाला बोललो मी दीपकला की आला अध्यक्ष असं असं बाई माणसाचं नाव समोर यायला लागलंय, माझ्या घराची बदनामी होईल, म्हणून मी भीतीपोटू बोललो. आम्ही कुणासारखं बोलू, कारण घरातला मी माणूस मारेकरी निघला, मारल्याला मी घरातला माणूस निघला, मी मीडियासमोर काय शब्द देऊ म्हणून मी घराच्या बाहेर निघलो नाही. ह्याचा अर्थ म्हणणं काही आबा हे आहे. मला कधी त्या पोलीस स्टेशनचं माहीतच नाही. परत पोलीस स्टेशननं मला सगळं फुटेज दावलं की या पोरानं कुठनं चाकून ह्याला, कुठनं ते हँड ग्लोव्ज घेतलं, तिथं मारेकरी तिथं ही दोघं निघली, ही पाण्याचा जार घेऊन आला, JRची बाटली ती गाडी, आणि तिथं मारलेली ही दोघं निष्पन्न झाली आमच्या घरातली. ही ह्याच्यापोटी माझ्या मागे कोणाचा दबाव नाही, कोणाचा काय नाही. मी सुद्धा आरोपीला अजून तोंड बघितलं नाही. त्या आरोपीची माझ्या घरातली जायची पण तोंड बघितलं नाही, कुठला वकील दिला नाही, काय नाही. फक्त मी पळतोय ते ह्या पोरासाठी पळतोय. विचारा हे म्हणजे ज्या ज्या घडलेलं आहे त्याच्याच मागं पाठीशी ही बाप इथं जवळ आहे. त्यामुळे निष्कारण माझ्यावर कलंक कोणी आण नका, किंवा मी त्या आरोपीला मी घेतोय पाठीशी असं मी गावकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो. तुम्ही कधीच माझ्याविषयी गैरसमज आण नका. आणि जर मी जर तसा दिसलो तर भर चौकात मला इथं फाशी द्या, पण माझ्यावर हे आरोप करा नका घरातल्या माणसावर. फक्त बाया माणसाचं नाव येतं. मी अध्यक्षाला बोललो दीपकला की बाबा हे असं असं थोडं हे करा, पण त्याच्या मागचा माझा कुठलाच उद्देश नाही. मी जर अध्यक्ष ही जी पोस्ट टाकली, ऐका जरा, हा टाकली पोस्ट टाकली, हा या पोस्ट बाबत बोला. बरोबर आहे. पोस्ट का टाकली माहिती आहे का की अजून समोर नाव अजून कोणाच येते का. अध्यक्षाला काय म्हणलं, अध्यक्ष तपास चालू आहे. ठीक आहे, ती पोस्ट माझ्याकडून कधीच नाही, माझ्याकडून झालं मी त्याच्याबद्दल दिलगिरी मागतो. ठीक आहे, ह्याच्याबद्दल माझं बरं का, ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून माफी मागतो. माझ्या आयुष्यात मला ते मोबाईलचं बिल माहिती. बरोबर आहे, मोबाईलचं माहित नाही म्हणून लिहिली कोणी मोठा प्रश्न लिहिले कोणी तुम्ही मेसेज टाकलाय. माझ्या भावाला बोललो सरला, सर असं असं आहे काल ह्याने मी मला सांगितलं की एक जण फाशी घे म्हणला, म्हणून त्याच्यावर लिहिले कोणी, बळीनं लिहिले का तुम्ही लिहिली? मला येत नाही. तुम्ही काय म्हणले की मला फाशी घेऊ वाटाले. हा अरे बाबा तू फाशी घे, मग ऐका की तू फाशी घे, पण दुसऱ्याची बदनामी करू नको. तुला वाटायला ना तू फाशी घे, पण दुसऱ्याची बदनामी करू नको. बरोबर बनणारच आहे की मी संघटनेत काम केलेला माणूस आहे, मला माहित आहे. तुम्ही पोलिसांमध्ये जाऊन परस्पर गावकऱ्यांना तर विचारा, बाबा गावकर 4 गावकऱ्यांना बोलवा. ऐका 4 गावकऱ्यांना बोलवा, बाबा नो माझं असं असं व्हायला लागले, मला त्रास व्हायलाय. तर मी मला माझी विनंती आहे गावकऱ्यांनो, तुम्हीच थांबा. उलट बरं का अध्यक्ष, मी उलट त्या PSIला ऐकून घ्या, मी त्या उलट PSIला काय म्हणलो, आता फोन लावून विचारा, ओपन साऊंड करून अजून काय ह्यांच्यावर कलम टाकायचे टाका आरोपीवर. मला त्यांचं तोंड बघायला का परत जर ते आली तर आम्हाला सुद्धा घात करते, कारण माझ्या घरातले निघल्यामुळे मला बोलतोय ना. लक्षात येईल काय म्हणा. माझं म्हणणं काय आहे की तुम्ही जी पोस्ट टाकली ती पोस्ट ठीक आहे, मी सगळ्याच्या वतीनं माफी मागतो. माझ्याकडून चुकून झाले, ठीक आहे, हे तर मला येत बी नाही. नाही सर, माझ्या सरपंच काय बंद झाले आम्हाला काय म्हणला, ठीक आहे म्हणला आम्हाला बरं का, 2 मिनिटं मला बोललो ना. मग म्हणलं एवढं वायबल झालं काल सलाईन लावली. आमचा प्रश्न आहे, काही पोस्टर लिहिले कोणी? सर काय आमच्या सर मध्ये बळीच्या नावावर का टाकली? कोणचे बळीच्या नावावर का टाकली पोस्टर? बळीच आहे की. आता बघा, आता जर बळी जर हे असला तर त्याच्या सगळं आम्ही गेलो, मग काय गैर आहे का त्याला? एक तर ते हायब्रिड
ही एक तर वायबल झालंय म्हणून आम्ही जातोय ना सगळं. काय गैर आहे का घरातला माणूस गेला म्हणून? हो सर मला ऐकून घ्या, ह्याच्या संग गेलो म्हणून आमचा गैर आहे का? मी एक गोष्ट सांगतो, गावकऱ्याला पण विनंती करतो काय की आपली भगिनी तिची बदनामी न करण्याची काम आपली. कोण काय पण बदनामी करेल, पोलीस करेल नाहीतर ते आरोपी करेल. बरोबर, आरोपी करेल. आता काय काय प्रश्न आहेत तुमच्या समोर, बाप खोटा आहे क्लिअर झालंय. 2 दिवसात तुम्हाला सांगतो सगळं. आता लय जाहीर बोलायची गोष्ट नाही काय. पोलीस तुमच्या बाजूने आहे, गावकरी तुमच्या बाजूने आहे, न्याय तुमच्या बाजूने आहे. तुम्ही पळू नका आणि त्या खंडाळे सरचं ऐकू नका. आणि त्याच्या भाव आहे माहित आहे का, मला सांगतो बघा, तुम्ही म्हणाला तुमचा भाव आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुमच्या सख्या पुतण्यानं तुमच्या पुतण्याला खून केलं, खूनच केलं ही तुम्ही विसरू नका. म्हणजे तुमचे सख्य तुमचे सख्य नाही, क्लिअर सांगतो. कोण तर कोणाला वाचवायचा प्रयत्न करा. आरोपीला आम्ही वाचवलेला जर तुम्ही फुटेज चेक करा, आम्ही बोललो तर ऐकून घ्या त्यांचं काय म्हणते ते ऐकून घ्या. म्हणणं काय आहे, आम्ही तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आम्हाला थांबायला सांगा, थांबलो. पण आम्ही तुमचा तपास सोडणार नाही. क्लिअर सांगतो तुम्हाला. ऐका, तुम्हाला थांबलो काय गरज नाही, पण आम्ही तपास सोडणार नाही. का तर या गावामध्ये कधी नव्हे ती घटना घडली आहे. सावतामाळीचं गाव आहे कारण कुठल्या तर खुन्याचं गाव प्रसिद्धीला येऊ नये, सावतामाळ्याचंच नाव असावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. तिथले गावकरी इनोसेंट आहेत, चांगली माणसं आहेत. चांगल्या माणसामध्ये एका वाईट माणसानं वाईट काम केलं त्याला सजा होणं आवश्यक आहे. तुमच्यामुळं आम्ही थांबणार, तुमच्यामुळं आम्ही थांबणार, परंतु तुमच्याकडं आमचं लक्ष राहणार. आता तुम्ही आता काय बोलू नका, तुमच्याकडे लक्ष राहणार. आम्ही आता आंदोलन करणार नाही, परंतु पोलिसांच्या आणि तुमच्या तपासात आम्ही असणार. कसं असणार ते तुम्हाला सांगतो ना. आता काय तुम्ही जरा वेळी धचा माग केलो तर आम्ही पण कायदेशीर काम करणार, आम्ही बेकायदेशीर काम करणार नाही. आणि बैठक काय बोलवणार नाही, पण कायदेशीर काम. बरं, आता एक बोलू का, जे तुम्ही कराल त्याच्या पाठीशी आम्ही राहतो. तुम्हाला सगळ्या समोर आमचे लगेच टाका. मी एक प्रश्न विचारू का त्यांना? विचारा. तुम्ही म्हणला मी ह्या समाजाचा नेता आहे, हो लाज वाटायला पाहिजे. थांबा, तुम्ही बोला आता. ज्या दिवशी आपण सोलापूरला रात्री 11 वाजेपर्यंत थांबलो आपण एसपी ऑफिसला, हो, आम्ही पावसात खाली उतरलो आणि तुम्ही त्यांना घेऊन घरात गेला. आम्ही तुमच्यात कामाला आहे का कुणाच्यात कामाला का दीपक तातोडीच्यात कामाला आहे? तुमचं काम नेता म्हणताय ना तुम्ही, तुमचं काम उतरलं का ती रातचं आपल्यासाठी पळायची काय झालं विचारा तरी. तुम्ही घरात घेऊन गेला. तुम्ही काल साहेब मी बळीला बोलवलं कशासाठी? आयला सारखल डोक्यात ती म्हणायला बळीला जरा आपण बाहेर फिरायला नेऊ. की लगेच माणूस आमच्यापासून गेला. का वाच खोटं बोलत नाही, आणि त्या बळीला घेऊन आत गेला. काय करायचं आम्हाला? तुमचं पोरग मेले म्हणून गाव पळते अध्यक्ष. एक लक्षात तुम्हाला माहित आहे माझं मला बाळ चालत नाही. दुर्दैव आहे, तुम्हाला खरं सांगतो, दुर्दैव आहे. मुलगा मरावा आणि आई बापांनी सांगावं लोकांना तुमच्या बाजूला असलेल्या की थांबा तुम्ही सांगावं. आता तुम्ही आम्हाला
त्रास देत आहे असं म्हणावं. जे काय करतात त्याच्या पाठीशी आम्ही राहील. आम्ही थोडं सुद्धा जर डगबग दिसलेलं तर काही शिक्षा द्यावं. आम्ही आता कसं आता सध्या कसं लय वायबल चालू हो. खरं सांगतो आपण बोलता सुद्धा येत ऐका तुम्हाला आम्हाला वायबल करायचं काय झालंय ऐका तुम्हाला आम्हाला वायबल करायचं नाही, तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचा. तुम्ही घाबरलेला कसं झालं घरातलं काय घाबरलेला. मी तुम्हाला सांगतो या गावकऱ्यांच्या वतीनं तुम्ही घाबरू नका आणि कुणाचं खोटं नाटं ऐकू नका. काय कुणाचं खोटं नाटं ऐकू नका. गाव तुमच्या बाजूला आहे हो, गाव तुमच्या बाजूला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, अहो एक लक्षात घ्या, शेजारचा माणूस तुमच्या बाजूला आला तर माणूस जरा शांत होता. हाय कोण तर माझ्या पाठीमागे. गाव तुमच्या बाजूला आहे, तुम्ही हे लक्षात घ्या. गाव तुमच्या बाजूला आहे. आता साहेब परिस्थिती माझी अशी झाली करणाराला बी घरातला निघलाय, केलेला बी घरातला निघलाय. मी कुणाला धीर द्यायचं कसं बोलायचं कुठल्या जनक केलाय त्याच्या घरच्याला धीर द्यायचं का नाही धीर देत का विचारा त्याच्या बाप्पाला बोला शब्द सुद्धा बोला त्यांना धीर देऊ नका. धीर बळीला द्या, बळीलाच देतो बळीच्या बायकोला द्या. अहो एक लक्षात घ्या, मी ऐकतो कडून त्या बळीच्या बायकोचं नाव आल्यावर आपल्या गावच्या बायकाच्या बळीच्या केल्या आणि सांगितल्या पोलिसांना आम्ही सांगतो असं काहीही नव्हतं म्हणून. तुमच्या माहितीसाठी सांगतो पोलिसांनी 100 ठिकाणी तपास केला. 100 ठिकाणी तुमच्या गावात अनेक 3 ते 4 महिला पोलीस आल्या होत्या मिडल ड्रेसच्या. काय त्यांनी पण चौकशा केल्या. यांना आपण मी माफ करू. आपण समजून घेऊ हो पुढे. ऐका यांना पण आपण पण समजून घेऊ. माझी एक विनंती आहे, यांना पण आपण पण समजून घेऊ. त्यांच्या मानसिकतेचा विचार आपण पण करू. ठीक आहे, आपण दिले आपण यांना साथ देऊ. आपण यांच्या बाजूने उभा काय आपण यांच्या बाजूने उभा. आता काय हे बघ लक्षात घ्या, हातातलं सगळंच गेल्यावर माणूस व्यथित होत. त्यांच्या बाजूने आपण राहू. ठीक आहे त्यांच्या बाजूने आपण राहू. काय पण एवढंच तुम्हाला गावकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे, काय सुद्धा करू नका. काय आणि सगळेजण निस्वार्थपणाने काम करणारे. लिहायचं ना, ज्यानं लिहिलंय त्यानं लिहून पाठवू द्या. ज्यानं लिहिलंय त्यानं लिहून पाठवू द्या. असं नाही चालणार. एवढा शिकलेला शिक्षण आधी असं कसं लिहू शकतो. तुम्ही म्हणलं आपण सगळे